वणी येथील ठाणेदार उंबरकर यांच्या विरुद्ध एका महिलेने जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार केली। ही तक्रारकर्ती महिला एक चहाची टपरी चालविते। तिला एक मुलगा असून त्याला एका प्रकरणात पोलिसांनी मारहाण केली होती आणि त्या प्रकरणात 16 डिसेंबरला रात्री पोलीस ठाण्यात बयानाकरिता बोलविले गेले। बयान घेत असताना ठाणेदारांनी तक्रारकर्तीला शिवीगाळ केल्याचे तक्रारकर्तीचे म्हणणे आहे। बोलावलं संध्याकाळी 7 वाजता मी गेली होती बयानसाठी, तर मला म्हणे बस रीनाबाई इथं म्हणे तुम्ही बसली। त्यांनी टायपिंग करायला लागले तर मग तिथं आला आणि तो मला डायरेक्टच म्हणायला लागला का या भाषेमध्ये मला शिवीगाळी इंग्लिशमध्ये बोलायला लागला। तर मला माझी भीती वाढून गेली, मी रागारागात निघून आली। माझ्या याच्यावर कारवाई की नाही झाली, आम्ही कंप्लेंट केली, त्याच्यावर माझी कारवाई की नाही तर मी उपोषण मांडणार। या संदर्भात वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार उंबरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वास्तविकता CTV सोबत बोलताना व्यक्त केली। मुळात या महिलेच्या मुलाचा अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकासोबत संबंध असून तो त्यांचा इन्फॉर्मर असल्याचेही त्यांनी सांगितले। पोलीस ठाण्यात समोरच तक्रारकर्त्याची चहाची टपरी असल्या कारणाने कारवाईकरिता ठाण्यातून कोणते अधिकारी कुठल्या वाहनाने तपासाकरिता निघाले हे तो त्या अवैध धंदेवाल्यांना सांगायचा। त्याच्या जवळील मोबाईलमध्ये तशा नोंदी असल्याने त्याचा मोबाईल हस्तगत केला गेला। आपले बिंग फुटेल आणि कारवाईला सामोरे जावे लागेल या भीतीने तिने हे आरोप केल्याचेही CTV सोबत बोलताना ठाणेदार उंबरकर यांनी सांगितले। त्यामुळे हे प्रकरण आता कोणते वळण घेते हे तपासाअंती कळेलच। मारेगाव येथून दिलदार शेख यांची रिपोर्ट।